आजपासून महसूल दिन तसेच महसूल सप्ताहाचं उद्घाटन शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या इंदापूर तालुक्याचे सुपुत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दत्तामामा मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर हा संपूर्ण महसूल सप्ताह, महसूल दिन आणि या दरम्यानच्या म्हणजे कालावधीमध्ये जे काम होणार आहे त्या कामकाजाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी डॉक्टर कल्याण पाटील सर, उपजिल्हाधिकारी तसेच आपल्या बारामती प्रांताचे बारामती उपविभागाचे प्रांताधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे आपल्या इंदापूर तालुक्यातून विविध भागातून विविध गावातून या ठिकाणी आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाचं कव्हरेज करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच या ठिकाणी आमचे काही सेवानिवृत्त सहकारी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करत आहोत। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला जो महसूल विभाग आहे तो शासनाचा एक इतर विभागांच्या मध्ये समन्वय करण्याचं काम करत असतो। 1 ऑगस्टपासून 31 जुलैपर्यंत आपण महसूल वर्ष साजरं करत असतो। त्यामुळे हा 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून आपण साजरा करत असतो। इथून पुढचा 1 वर्ष आपण नवीन वर्ष या ठिकाणी म्हणजे आपल्या महसूलचं हे नवीन वर्ष आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे अगदी जन्मलेल्या मुलापासून आणि आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आणि आपल्या जीवनानंतरही या विभागाचा आपल्या तुम्हाला सर्वांना कुठल्या प्रकारे संपर्क येत असतो। असा एक व्यक्ती नाही की ज्याचा कधी आपला म्हणजे महसूल विभाग आहे त्याच्याशी संपर्क झालेला नाही किंवा त्याचं काम झालेलं नाही। प्रत्येकाला त्या कारणानं या विभागाशी संपर्क येत असतो। त्यामुळं आधी जन्मलेल्या बाळापासून जीवनाच्या शेवटपर्यंत आणि त्यानंतरही मी म्हणावं विविध प्रकारची कामं तुमच्या जमिनीपासून हा विभाग आहे जमीन शेंदोळा, प्रत्येक जमिनीचा जो भाग आहे त्याचं जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करण्याचं अतिशय महत्त्वाची भूमिका इतर विभागाच्या सहकार्याने आपण राबवत असतो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या शासनाचं जे धोरण असतं की सर्वसामान्य जनतेच्या तळागाळापर्यंत म्हणजे समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं आपल्या शासनाचं धोरण असतं आणि त्याच्यासाठी आपण प्रशासन हे काम करत असतो। आज 1 ऑगस्ट आहे। 1 ऑगस्टपासून इथून पुढचे 7 दिवस आपण सर्व महसूल सप्ताह साजरा करणार आहे। त्यासाठी शासनाने महाराष्ट्रातून आपल्याला काही कार्यक्रम आखून दिलेला आहे। आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। आज 1 ऑगस्ट आहे। आजच्या दिवशी आपण महसूल दिनाचा शुभारंभ करू, त्याचप्रमाणे महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये या विभागामध्ये मी तुम्हाला सांगितलं आपलं काही नाही काय आपण कुठले संपर्क येत आपण प्रत्येक व्यक्तीशी आम्हाला मंत्री महोदय असे म्हणजे काही लोक चांगले म्हणतात, काही लोक टीका करतात, त्यामुळे आम्हाला कुठला ना कुठला निर्णय घ्यावा लागतो। 2 पक्षकार आमच्या समोर येतात, प्रत्येकाला वाटतं माझी बाजू बरोबर आहे, पण त्या कुठल्या तरी कायद्याच्या नियमावलीच्या कसोटीवरती आपल्याला कुठल्या तरी एका बाजूला जावं लागतं आणि साहजिकच आहे की एक व्यक्ती काय म्हणते त्यामुळं आम्हाला खूप चांगलं म्हणते टीका म्हणजे वाईट म्हणतं, पण तरी सुद्धा हा विभाग आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी कायम तत्पर आहे। आपण आज या विभागामध्ये जे उत्कृष्ट काम करणारे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहे। त्याच पद्धतीने आमच्या विविध विभागामार्फत ज्या ज्या नागरिकांना आपण जी विविध सेवेचा लाभ देत आहे तोही आपण देणार आहोत। 2 ऑगस्ट रोजी आपण शासकीय जागेवर 2011 पूर्वीपासून रहिवासी
शासनाच्या जमिनीवरती रहिवासी प्रयोजनार्थ काही लोकांनी अतिक्रमण करून बांधलेलं होतं गरजू लोकांनी. ते रेग्युलाइज करायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुधारणा म्हणून नवीन जे आलेला आहे त्यानुसार आपले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्याकडून आपण अर्ध्यावर याद्या करणार आहोत आणि आपण नागरिकांना विनंती आहे की आपण ते आपलं जे नाव आहे त्याच्या यादीमध्ये आहे का, जर नसेल तर त्या पद्धतीने ते अपडेट करून घ्यायचं आहे. सदर ते यादीमध्ये जे नाव आहे ते त्यानंतर तालुका स्तरावर त्याची छाननी होऊन उपविभाग स्तरावरती त्याची एक समिती आहे प्रशासनाच्या आदेशाखाली आणि तिथून पुढे जिल्हा स्तरावरती जी एक समिती आहे त्या समितीतून ते पट्टे वाटप करण्याचा आपण आपल्याला आदेश प्राप्त होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, मंत्री महोदयांना माहीत आहे, आपला जो संमत आहे आपल्याला दळणवळण चालतं ते रस्त्याचं होतं. अलीकडच्या काळामध्ये जमिनीचं जे मूल्य आहे ते अमूल्य झालेलं आहे. लोकसंख्या वाढती, प्रत्येक गोष्ट आपण वाढवू शकतो पण आपण जमीन वाढवू शकत नाही. आपल्यातील शेतकरी आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांच्या कष्ट करण्याची परत शेतीचा जास्तीत जास्त युटिलायझेशन करण्याची जिद्द निर्माण झालेली आहे आणि शेती अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा एखादं जर शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान जर आपण शेती केली तर ती फायदेशीर पण होती. त्यामुळे ह्या शेतीच्या रस्त्याची खूप म्हणजे मागणी आहे आणि आपण बघितलं की